नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवरती बॅरिस्टर PG पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती 16 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आणि आजचं हे 16वं अखेरचं भाषण आहे. बॅरिस्टर PG पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू होते आणि रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, सचिव अशा विविध पदावरती काम केलं. 3 जुलै 1921 रोजी सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावातील शेतकरी वारकरी कुटुंबात बॅरिस्टर PG पाटलांचा जन्म झाला. त्यांचे वडील गणपती महादेव पाटील हे गावातच प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत होते आणि त्यामुळं बॅरिस्टर PG पाटील सरांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात, जन्मगावात म्हणजे कौलापुरातच झालं होतं आणि ते फार बुद्धिमान होते. प्रत्येक इयत्तेत त्यांचा प्रथम क्रमांक येत होता. त्यांना लहानपणापासूनच लिखाणाची, वाचनाची मोठी आवड होती. किर्लोस्कर नावाचं मासिक ते प्राथमिक शाळेत शिकत असतानाच वाचत होते आणि प्राथमिक शिक्षण घेत असतानाच PG लेख लिहित असत, गोष्टी लिहित असत, कविता लिहित असत. पण लहान मुलगा म्हणून त्यांचं कुणी छापत नसे आणि त्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीनं बालतरंग नावाचं हस्तलिखित मासिक काढलं. त्या मासिकाचं संपादन PG पाटील सर करत होते आणि त्या हस्तलिखित मासिकात आपले लेख लिहित होते, आपल्या गोष्टी लिहित होती. त्यावेळी ते प्राथमिक शिक्षण घेत होते. एवढ्या लहान वयात त्यांनी एका हस्तलिखिताचं मासिकाचं संपादन केलेलं होतं. मार्च 1934 कर्मवीर अण्णांनी PGंना पुढील शिक्षणासाठी साताऱ्यात आणलं. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षांचं होतं. अण्णांनी त्यांना शाहू बोर्डिंगमध्ये ठेवलं आणि सातारा येथील नगरपालिकेच्या शाळेत दाखल केलं. 1935 वयाच्या 14व्या वर्षी PG पाटील व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास झाले. त्याला FA व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे मराठी 7वीची परीक्षा असं म्हटलं जात असे आणि मुंबई इलाख्यातील 10 जिल्ह्यात PG पाटलांनी प्रथम क्रमांक पटकावलेला होता आणि त्यावेळी व्हर्नाक्युलर फायनलचा निकाल फक्त 10% लागलेला होता आणि संपूर्ण मुंबई इलाख्यात, त्यावेळचा मुंबई इलाका खूप मोठा होता, मुंबई इलाख्यातल्या 10 जिल्ह्यात त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता. PGंचं माध्यमिक शिक्षण सातारा इथं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलं. 1935 ते 40 या काळात तिथंही त्यांचा प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक येत होता. 8 जून 1940 रोजी PG पाटील मॅट्रिकची परीक्षा पास झाली. मुंबई विद्यापीठाची ही मॅट्रिकची परीक्षा होती आणि मुंबई विद्यापीठाच्या या मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांनी मोठं यश मिळवलं. सर्व विषयात त्यांना डिस्टिंक्शन मिळालेलं होतं आणि इंग्रजी विषयात पुणे केंद्रात त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता. जून 1940 सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात PGंनी इंटर आर्ट्सला प्रवेश घेतला आणि मुंबई विद्यापीठात ते सर्वप्रथम आले. जून 1944 पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये PG पाटलांनी प्रवेश घेतला. तिथं त्यांनी सिनियर BAचा अभ्यास केला. जून 1945 त्या परीक्षेचा निकाल लागला आणि कंपल्सरी इंग्रजी विषयात मुंबई विद्यापीठात ते सर्वप्रथम आले. 17 सप्टेंबर 1946 PG पाटील इंग्लंडला गेले.
तिथं ते 5 वर्ष राहिले. बॅरिस्टरची पदवी मिळवली. त्याचबरोबर BA इंग्रजी अर्थशास्त्र या पदव्यासुद्धा त्यांनी मिळवल्या. इंग्लंडमध्ये त्यांनी बाराट लॉ बरोबर, कायद्याच्या अभ्यासाबरोबर अर्थशास्त्राचा, राज्यशास्त्राचा आणि इंग्रजीचा सुद्धा मोठा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये ते अतिशय साधं जीवन जगले. हातानं जेवण करून इंग्लंडमध्ये ते खात असत. जून 1954 बॅरिस्टर PG आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई एकाच वेळी पुणे विद्यापीठाची MA ची इंग्रजीची परीक्षा पास झाली. PGंची वृत्ती म्हणजे विद्यार्थी दशेत शिकत असताना न्यूटनसारखी जिज्ञासू वृत्ती होती. गणित भूमितीचं त्यांना लहानपणीच चांगलं ज्ञान होतं. लहान वयातच इंग्रजी विषयात ते पारंगत होते आणि मराठी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांचं हस्ताक्षर सुंदर आणि वळणदार होतं. मूर्ती लहान पण बुद्धी कुशाग्र असं वर्णन त्यांचे शिक्षक करत असत. त्यांचे शिक्षक सांगतात की ते प्रश्नांची उत्तरं अगदी बिनचूक लिहित आणि न घाबरता शिक्षकांच्या सुद्धा चुका ते त्यांच्या नजरेस आणून देत. कृष्णशास्त्री चिपळूणकरां ते बृहस्पती होती. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड होती आणि विशेष म्हणजे ते एक पाठी होते. बॅरिस्टर PGंच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांचं योगदान खूप मोठं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत इतर मुलं खेळत असत, पण त्यांनी PGंना त्यांची बुद्धिमत्ता लक्षात घेऊन इंग्रजीचा अभ्यास करण्यास उत्तेजन दिलं. कर्मवीरांना इंग्रजी पुस्तकं त्यांना आणून देत असत. इंग्रजी वृत्तपत्राच्या वाचनाची आवड अण्णांनी त्यांच्यात निर्माण केली. त्यावेळी एक आण्याला टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र येत होतं. ते अण्णा रोज PGंना घेऊन देत असत. PGंना शिकवण्यासाठी, त्यांचं इंग्रजी चांगलं होण्यासाठी कर्मवीर अण्णांनी गणी अत्तारांची खास नेमणूक केलेली होती. रात्री, मध्यरात्री, पहाटे जाग येईल तेव्हा गणी अत्तार त्यांना शिकवत असत. रानात, डोंगरावर, नदीच्या काठावर जिथं जिथं जागा मिळेल, जिथं जिथं वेळ मिळेल तिथं PG सर इंग्रजी शिकत असत. त्यानंतर अण्णांनी PGंना विद्वान प्राध्यापक गोकाक यांच्याकडं पुढील शिक्षणासाठी सोपवलं. पुढे इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर केलं. अण्णांनी PGंना त्यांच्या इच्छेखातर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास परवानगी दिली आणि रयतमध्ये शिक्षकाची नोकरीसुद्धा कर्मवीर अण्णांनी दिली. PGंचा विवाह घडवून आणण्यात, लग्न जमवण्यात अण्णांचा वाटा खूप मोठा होता. 11 डिसेंबर 1952 रोजी कोल्हापूरच्या सुमती चव्हाण यांच्याबरोबर PGंचा साताऱ्यात विवाह झाला. वयाच्या 13व्या वर्षापासून 33व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष अण्णांनी PGंना शिक्षण घेण्यास मोठं प्रोत्साहन दिलं. बॅरिस्टर PG पाटील हे भारताचे स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रभागी सेनानी म्हणून सुद्धा महाराष्ट्राला परिचित आहे. आणि ज्यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला त्यावेळी ते तरुण होते, 21 वर्षांचे होते, विद्यार्थी होते आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिक्षण घेत होते. त्यांनी महात्मा गांधींच्या काँग्रेसच्या हाकेला ओ देऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि सांगली ते कुपवाड अशी पदयात्रा काढली. शेकडो विद्यार्थी त्यांनी गोळा केले. त्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं आणि कुपवाड गावात जाऊन ग्रामसफाई केली. गावातले रस्ते झाडून काढले, देवळं स्वच्छ केली आणि विलिंग्डन महाविद्यालय काही दिवस आंदोलन करून ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी बंद पाडलं. PG पाटील गावोगाव जाऊन इंग्रज सरकारविरोधात भाषणं करीत असत, जनजागृती करत असत आणि ब्रिटिश राजवटी विरोधीचा जो मजकूर आहे हा मजकूर ते गावोगावी वाटत असत. त्याला गुप्त माहिती पत्रकं असं म्हटलं जात होतं. PG पाटील भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिगत नेत्यांना
मदत करत असत आणि रोज कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर प्रक्षोभक भाषणं करीत असत आणि संपूर्ण सातारा जिल्हा पी जी पाटलांच्या या आंदोलनानं हादरून गेलेला होता. ब्रिटिश सरकार, ब्रिटिश पोलीस प्रचंड खवळलेले होते आणि ब्रिटिश पोलिसांनी, इंग्रज सरकारनं पी जी पाटलांना ठार मारण्याचा विचार केला. पण त्यांचे गुरु, मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर गोकाक यांनी त्यांना वाचवलं आणि अटक करून घेण्याचा सल्ला दिला. आणि हा अतिशय तरुण, बुद्धिमान, विद्वान विद्यार्थी जर ब्रिटिशांच्या गोळीबारात ठार झाला तर फार मोठं नुकसान होईल हे त्यांचे गुरु प्राचार्य डॉक्टर गोकाक यांनी ओळखलं आणि पीजींची समजूत काढून त्यांनी पीजींना अटक करून घेण्यास सुचवलं आणि त्याप्रमाणे पीजींनी अटक करून घेतली आणि पी जी पाटलांना पुण्यात एरोड्यात ठेवण्यात आलं. महात्मा गांधींचा पीजींच्यावरती फार मोठा प्रभाव होता. जून 1945 गांधींची आणि त्यांची पहिली भेट झाली आणि त्या भेटीत महात्मा गांधींनी पीजींचं मोठं कौतुक केलं, कारण ते मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आलेले होते. 139 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी भाषिक बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना जी पारितोषिकं मिळाली नव्हती ती पारितोषिकं पीजींनी मिळवून दाखवली होती आणि त्याचं गांधींना खूप कौतुक होतं. आणि पीजी पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी कर्मवीरांना आणि काही सहकाऱ्यांनी 101 रुपयाची थैली गोळा केली होती. ती थैली महात्मा गांधींच्या हस्ते बॅरिस्टर पीजींना देण्यात आली आणि परदेशी जाऊन चांगला शिकून ये अशा प्रकारचा सल्ला महात्मा गांधींनी पीजींना दिला. त्यांची दुसरी भेट जुलै 1946 पाचगणीतच झाली आणि त्यावेळी ते असं म्हणाले की मी बॅरिस्टर पदवीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जात आहे. गांधी म्हणाले जर या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तू इंग्लंडला चालला असशील तर जाऊ नकोस. त्यांनी सांगितलं की भारतातले लोक इंग्लंडमध्ये जातात, बॅरिस्टर होतात आणि भारतात येऊन खोऱ्यानं पैसे ओढतात, गोरगरिबांची पिळवणूक करतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू जर असं करणार असशील तर बॅरिस्टरचा अभ्यास करू नको, इंग्लंडला जाऊ नको. पण पी जी पाटलांनी सांगितलं की मी ही पदवी कर्मवीर अण्णांच्या इच्छेखातर घेणार आहे आणि परत आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेतच मी नोकरी करणार आहे. अण्णांची संस्था, कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था सोडून मी कुठेही जाणार नाही, शिक्षकाचंच काम मी करणार आहे, अशा प्रकारचं आश्वासन पी जी पाटलांनी गांधींना दिलं आणि ते ऐकून गांधींना खूप आनंद वाटला आणि इंग्लंडमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, काय खायचं ते महात्मा गांधींनी अगदी पोटच्या मुलाला सांगावं तसं बॅरिस्टर पी जी पाटलांना सांगितलं आणि ते म्हणाले की मी आता तुला फक्त एका हातानं आशीर्वाद देतो. तू जेव्हा इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन भारतात परतशील आणि मला दिलेलं वचन पाळशील, तू अण्णांच्या संस्थेत जर काम करशील तरच मी तुला दोन्ही हातानं भरभरून आशीर्वाद देईन असं गांधी म्हणाले आणि त्याप्रमाणे गांधींनी एका हातानं आशीर्वाद दिला. पुढं 1948 साली गांधी वारले आणि पण पीजींनी गांधींना जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला. आयुष्यभर पी जी पाटील अगदी साधं जीवन जगले, गांधी जीवन जगले, खादीचे कपडे वापरले, अत्यंत काटकसरीनं ते जगत होते. चैनबाजी, उधळपट्टी कधी केली नाही आणि साठवलेला पैसा गोरगरिबांना यथाशक्ती दान केला. रयतच्या उभारणीत सुद्धा बॅरिस्टर पी जी पाटलांचं योगदान खूप मोठं आहे. जून 1952 कर्मवीर अण्णांनी पी जी पाटलांना रयतमध्ये ट्युटर या पदावरती नोकरी दिली. त्यानंतर 1952 ते 1980 या काळात पी जी पाटलांनी रयत शिक्षण संस्थेत ट्युटर, लेक्चरर, रेक्टर, प्राचार्य आणि सचिव अशा विविध पदावरती अतिशय चांगलं अशा प्रकारचं काम केलं. 1952 अण्णांनी त्यांना जेव्हा नोकरी दिली
त्यावेळी त्यांना पगार होता अवघा फक्त 120 रुपये. 1954मध्ये पीजींनी आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई यांनी शिवाजी कॉलेजवरती लेक्चरर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कारण पी जी पाटील आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सौ सुमतीबाई या एकाच वेळी पुणे विद्यापीठाची MA परीक्षा पास झालेले होते आणि म्हणून अण्णांनी त्यांना लेक्चरर या पदावरती बढती दिली. रयत शिक्षण संस्थेला सतत देणग्या मिळवाव्या लागत असत, कारण संस्थेचा पसारा सतत वाढत होता आणि त्यासाठी पीजींनी हयातभर पुढाकार घेतला. PG पाटील विद्यार्थी असताना सुद्धा अण्णांच्या बरोबर देणग्या गोळा करण्यासाठी गावोगाव फिरत असत. जून 1954मध्ये सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये BA इंग्रजी स्पेशल वर्ग सुरू करण्यात पीजींनी पुढाकार घेतला. 1957 ते 1964 या काळात सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजवरती PG पाटलांनी प्राचार्य म्हणून काम केलं. 1959मध्ये MA इंग्रजी वर्ग सुरू करण्यात पीजींनी पुढाकार घेतला. 1959मध्ये कर्मवीरांचं निधन झालं, पण शिवाजी कॉलेजवरती MAचे इंग्रजी वर्ग सुरू करणं हे अण्णांचं स्वप्न होतं. ते स्वप्न PG पाटलांनी पूर्ण केलं आणि शिवाजी कॉलेजवरती मराठी विषय होता तो बंद पडलेला होता. तो विषय त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू केला. कराडला सिनियर कॉलेज सुरू करण्यात PG पाटलांचा मोठा पुढाकार होता. म्हणजे पुणे विद्यापीठाकडं कॉलेजचा प्रस्ताव करून पाठवणं, विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीला योग्य ती माहिती देणं, या बाबतीत PG पाटलांनी मोठा पुढाकार घेतलेला होता. जून 1954ला कराडला अण्णांनी गाडगेबाबां नावानं सिनियर कॉलेज सुरू केलं. 1964ला या कराड कॉलेजच्या प्राचार्यपदाची जबाबदारी पीजींच्यावरती सोपवण्यात आली. 1964 ते 67 आणि 1969 ते 72 या काळात बॅरिस्टर PG पाटील कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजवरती प्राचार्य म्हणून काम करत होते. 1965मध्ये त्यांनी सायन्स फॅकल्टी सुरू केली आणि सातारचे MAचे वर्ग इंग्रजीचे वर्ग त्यांनी कराडला शिफ्ट केले, कारण तिथं MAला इंग्रजी शिकवण्यासाठी कोणीही पात्र नव्हता आणि संस्थेनं PG पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई या दोघांची बदली कराडला केलेली असल्यामुळं PG पाटलांनी सातारचे MAचे वर्ग कराडला आणले आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान टळलं. कोल्हापूरला रयतचं कॉलेज काढण्यात सुद्धा पीजींचा मोठा पुढाकार होता. ताराराणी विद्यापीठाचं कीर्ती कॉलेज चालवण्यास रयत शिक्षण संस्थेनं घेतलं आणि तिथं प्राचार्य म्हणून कोल्हापूरला पीजींची बदली करण्यात आली. त्यावेळी कीर्ती कॉलेज हे नाव बदलून राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय असं नाव ठेवलं. 1967 ते 1969 या काळात बॅरिस्टर PG पाटील कोल्हापूरच्या शाहू कॉलेजवरती प्राचार्य होते. 1969 ते 1972 त्यांनी कराडला प्राचार्य म्हणून काम केलं. 1972मध्ये ते सातारला प्राचार्य म्हणून बदलून गेले. 1974मध्ये ते रयतचे सचिव झाले. 20 जानेवारी 1975 रोजी ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. काही वर्ष ते रयतमध्ये रेक्टरसुद्धा होते आणि अशा प्रकारे त्यांनी रयतमध्ये ट्युटर, लेक्चरर, प्रोफेसर, सचिव या पदावर काम करून, रेक्टर या पदावर काम करून रयतेचा वेलू गगनावरती नेला. रयतेचा नावलौकिक वाढवला, जगभर लौकिक वाढवला. पीजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संस्थानिष्ठ रयत सेवक होते. बॅरिस्टर पदवी मिळूनही त्यांनी संस्था सोडली नाही. त्यांना अनेक ऑफर्स होत्या, अनेक संधी होत्या. खासदार, आमदार, मंत्री होण्याच्या संधी होत्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदावरती काम करण्याची संधी होती. पण अण्णांची संस्था मोठी करण्यासाठी त्यांनी या संधी धुडकावून लावल्या. तुटपुंजा पगारावरती अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेत त्यांनी नोकरी केली. त्यांचे गुरु, पालक, मार्गदर्शक कर्मवीर भाऊराव पाटील यांची साथ त्यांनी कधीही सोडली नाही. विदेशात कर्मवीर अण्णा
आणि रयत शिक्षण संस्थेचं कार्य पोहोचवण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. अण्णांच्या प्रमाणे पीजींनी रयत शिक्षण संस्थेला त्यागी, निष्ठावान रयत सेवक, विद्वान शिक्षक, प्राध्यापक मिळवून दिले. बुद्धिमान विद्यार्थी, शिक्षक यांना रयतमध्ये आणून संस्थेची गुणवत्ता वाढवली. त्यामध्ये चंद्रकांत पाटगावकर यांच्यासारखे साहित्यिक, प्राध्यापक यांचंही नाव या ठिकाणी घेत आहे. रयतमध्ये काही वेळा त्यांचा अपमान झाला, खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि रयत शिक्षण संस्थेची मनोभावे सेवा केली. लाईफ मेंबर करून घेण्यात अण्णांनी सांगून सुद्धा काही लोक टाळटाळ करत होते. अनेक वर्ष त्यांना रयत शिक्षण संस्थेचं लाईफ मेंबर केलं गेलं नव्हतं, पण तिकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि रयत शिक्षण संस्था मोठी करण्यातच त्यांनी आपली पराकाष्ठा केली. लोक सांगतात पीजी कधीही कर्मवीर अण्णांच्या शब्दाबाहेर गेले नाहीत आणि संस्था सोडून कधीही गेले नाहीत आणि म्हणून संस्थानिष्ठ रयत सेवक म्हणून पीजींना आजही ओळखलं जातं. पीजींचा आणखी एक गुण विशेष म्हणजे पीजी हे गोरगरीब विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ होते. त्यांचे मायबाप होते. हुशार आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिलं. नाममात्र शुल्क घेऊन गरीब विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश दिला. शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, पदरमोड केली, त्याचा हिशेब ठेवला नाही आणि कधी बडाईसुद्धा मारली नाही. उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली आणि त्यामुळं जे विद्यार्थी आयुष्यभर त्यांना कारकुनकी करावी लागली असती ते विद्यार्थी भविष्यात त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या आर्थिक मदतीमुळं प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले, लेखक झाले, साहित्यिक झाले आणि मोठे वक्तेसुद्धा झाले. ते आपल्या विद्यार्थ्यांचे उत्तम मार्गदर्शक आणि हितचिंतक होते. गरिबीमुळं विद्यार्थी खचलेले असत, अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना धीर देत आणि त्यांना उमेद देऊन त्यांना उभं करीत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रात्र अभ्यासिका सुरू केली. एखादा विद्यार्थी चुकला तर त्याला त्यांनी कधीही आर्थिक दंड केला नाही. पुण्यासारख्या शहरात गरीब विद्यार्थ्यांच्या राहण्याची मोफत सोय पीजी पाटलांनी केली. विद्यार्थ्यांना शिस्त लावली. मुलं वाया जाऊ नयेत यासाठी ते अतिशय शिस्तीचं पालन करीत असत. विद्यार्थ्यांच्या मधून त्यांनी प्रभावी वक्ते घडवले. प्राध्यापक डॉक्टर वसंतराव मोरेसारखे वक्ते त्यांनी महाराष्ट्राला दिले आणि वसंतराव मोरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदी भाषेमध्ये संपूर्ण देशभर पोहोचवला. हे पीजी पाटलांचं काम फार मोठं आहे. त्यांनी ज्ञानसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्यांना निर्व्यसनी बनवलं आणि विद्यार्थ्यांच्या बाबत कधीही सूड भावना मनात ठेवली नाही. अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी पीजी पाटील ठामपणे उभे राहत असत. आजारी विद्यार्थ्यांना धीर देत त्यांना आर्थिक मदत करत. त्यांनी कितीतरी अनाथ विद्यार्थ्यांना पदरमोड करून शिक्षण दिलं, त्यांना आर्थिक मदत केली, त्यांची लग्न करून दिली. हॉस्टेलमधील गरीब विद्यार्थ्यांचं भोजन बिल पीजी पाटील आपल्या पगारातून स्वतः भरत असत. पण एकाही विद्यार्थ्याला त्यांनी उपाशी राहू दिलं नाही किंवा घरी पाठवलं नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ते घरी बोलवत आणि जो काही पोर्शन राहिलेला असेल तो पोर्शन घरी बोलवून ते त्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांना पीजी पाटील रागवत पण सांभाळून घेत. ते बौद्धिक घेत म्हणजे मार्गदर्शन करत. सर्व विद्यार्थ्यांची वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची मायेनं चौकशी करत. कारण हे विद्यार्थी आपले आईवडील, आपलं गाव, जन्मगाव सोडून साताऱ्यात राहण्यासाठी आलेले होते आणि ते एकटे पडू नये, त्यांना एकाकी वाटू नये यासाठी पीजी पाटील आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापिका सौ सुमतीबाई या सर्व विद्यार्थ्यांची मायेनं चौकशी करत, त्यांना घरी बोलवत, त्यांना 4 गोष्टी सांगत, मार्गदर्शन करत, बौद्धिक घेत. काही विद्यार्थी आजारी पडत त्यांची काळजी घेत आणि त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कधीही उपाशी राहू दिलं नाही. विद्यार्थ्यांच्या घरगुती अडचणीसुद्धा पीजी पाटील सोडवत असत आणि त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असत. बॅरिस्टर पीजी पाटलांचं जन्मगाव सांगली जिल्ह्यातील कौलापूर. या कौलापूरच्या विकासातही त्यांचं योगदान अतिशय मोठं राहिलेलं आहे. त्यांनी यात्रेमध्ये
व्याख्यानमालेचं आयोजन करण्यास सुरुवात केली. यात्रा म्हटलं की तमाशा असतो आणि धडुगोसा असतो, पण पी जी पाटलांनी सन 1952मध्ये व्याख्यानमाला सुरू केली आणि ती व्याख्यानमाला 50-60 वर्ष अव्याहत चालू होती. कोल्हापूरच्या शाळेसाठी त्यांनी देणगी संकलन सुरू केलं. ते काम त्यांचं अनेक वर्ष सुरू होतं. 1952मध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी कोल्हापुरात पंडित नेहरूंच्या नावानं एक माध्यमिक हायस्कूल सुरू केलं, कारण त्या परिसरात कुठेही ते हायस्कूल नव्हतं आणि त्याची सर्व जबाबदारी अण्णांनी पीजींच्यावरती सोपवली. ती शाळा, कोल्हापुरातील शाळा, अण्णांनी स्थापन केलेली शाळा ही पी जी पाटलांनी नावारूपास आणली आणि लोकांच्या दानत निर्माण करून त्यांच्याकडून पैसे गोळा केले आणि शाळेची इमारत बांधली. गावातील विद्यार्थ्यांना, तरुणांना पी जी पाटील मार्गदर्शन करत असत. गावच्या काही समस्या असत, त्या समस्याही ते सोडवत असत. गावातील भांडणतंटेसुद्धा पी जी पाटील सोडवत असत. पी जी पाटील बॅरिस्टर असल्यानं, प्राचार्य असल्यानं त्यांना गावात फार मोठा सन्मान होता आणि एकही गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर नसत. गावातील मंदिरा, मशिद असतील, यांच्या जीर्णोद्धाराचे प्रश्नसुद्धा पी जी पाटलांनी सोडवले. गावातील गुणीजनांचा सत्कार करण्याची प्रथा पी जी सरांनी सुरू केली. कोल्हापुरात अनेक नामवंत वक्ते त्यांनी आणले आणि त्या वक्त्यांच्या व्याख्यानाचा, मार्गदर्शनाचा, प्रबोधनाचा लाभ त्यांनी आपल्या गावातील ग्रामस्थांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना करून दिला आणि स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा गावाची प्रगती त्यांनी महत्त्वाची मानली आणि कोल्हापूर गावाचं नाव जगात त्यांनी मोठं केलं. पी जी पाटील विद्वान कुलगुरू म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. विद्वान, कार्यक्षम कुलगुरू म्हणून पी जी पाटील संपूर्ण महाराष्ट्राला आजही परिचित आहेत. शासनानं पी जी पाटलांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या प्रशासकीय कामाचा, प्राचार्यपदाच्या प्रदीर्घ कामाचा अनुभव विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. 20 जानेवारी 1975 रोजी पी जी पाटलांनी शिवाजी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू म्हणून सूत्र हातात घेतली. पण कुलगुरू झाल्यानंतर लगेच पी जींना विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सामोरं जावं लागलं. 27/4/1975 रोजी शिवाजी विद्यापीठावरती विद्यार्थ्यांचा फार मोठा मोर्चा आलेला होता. परीक्षा घेऊ नयेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, कारण प्राध्यापक संपावर गेलेले होते आणि त्यांनी अभ्यासक्रम शिकवलेला नव्हता आणि विद्यार्थ्यांचा त्यामुळं परीक्षेला विरोध होता. अभ्यास बुडालेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं आणि विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला. परीक्षा सुरळीत पार पडल्या. गोखले कॉलेजचा वाद होता, तोही वाद त्यांनी राज्यपालांना गोखले कॉलेजबद्दल, त्यांच्या संस्थापकाबद्दल, MR देसाई यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगून हा वाद मिटवला. अन्यथा हे कॉलेज शासन बंद करण्याच्या विचारात होतं. विद्यापीठाच्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बौद्धिकं सुरू केली. हुल्लडबाजी करू नका असं ते सतत विद्यार्थ्यांना सांगत असत. विद्यार्थी युवा नेत्यावरती श्रमसंस्कार करण्यात पी जी पाटील सर आघाडीवरती होते. NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला कुलगुरू पी जी पाटील सर उपस्थित राहत आणि तिथल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी नेत्यांना मार्गदर्शन करत असत. शिवाजी विद्यापीठात कर्मवीर अण्णांची जयंती त्यांनी सुरू केली. विद्यापीठातील सामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. प्राध्यापक, प्राचार्य यांच्यावरती अन्याय होत होता, त्या अन्यायाचं निवारण त्यांनी केलं आणि शिवाजी विद्यापीठात जी व्याख्यानं होत असत, जे कार्यक्रम होत असत, त्या व्याख्यानासाठी फक्त विद्वान लोकांनाच बोलवण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. शिवाजी विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी बालवाडीची स्थापना केली. विद्यापीठात मराठी विभाग नव्हता, तो मराठी विभाग त्यांनी सुरू करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि UGCला सांगून त्यांनी मराठी विभाग सुरू केला. दानशूर बंडू गोपाळा मुकादम यांच्या नावानं त्यांनी विद्यापीठात एक पारितोषिक सुरू करून त्यांचा गौरव केला. शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची तैलचित्र शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात त्यांनी लावली
कार्यक्षम आणि अभ्यासू कुलगुरू म्हणून त्यांनी 3 वर्षाचा कारकिर्दीतच संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला. कोल्हापुरातील सांस्कृतिक उपक्रमांना त्यांनी पाठबळ दिलं. कवी संमेलन, साहित्य संमेलन यांना उपस्थिती लावून त्यांना मदत करून त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणीबाणीच्या काळातसुद्धा त्यांनी मोठा निर्भीडपणा दाखवला. त्यांच्या काळात आणीबाणी होती आणि यदुनाथ थत्ते हे साधना साप्ताहिकाचे संपादक होते. ते आणीबाणीच्या विरोधात होते, सरकारच्या विरोधात होते. तरीसुद्धा न घाबरता पी.जी. पाटलांनी त्यांचं भाषण शिवाजी विद्यापीठात ठेवलं आणि त्याबद्दल यदुनाथ थत्तेंनी त्यांचा फार मोठा गुणगौरव केलेला आहे की आणीबाणीला सरकारला न घाबरता पी.जी. पाटलांनी माझं भाषण शिवाजी विद्यापीठात ठेवलं आणि अध्यक्ष भाषण पी.जी. पाटलांनी फार समावेशित अतिशय चांगलं असं केलं. ते निर्भीड आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट यदुनाथ थत्ते या पत्रकारांनी पी.जींना दिलेलं आहे. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की शिवाजी विद्यापीठाचे कोणतेही भत्ते त्यांनी घेतले नाहीत. भत्ते न घेता विद्यापीठाचं काम केलं. मिळालेले सगळे भत्ते त्यांनी शिवाजी विद्यापीठाला परत केले आणि कुलगुरुपदाचा किंवा मोठेपणाचा बडेजाव त्यांनी आयुष्यात कधीही मारला नाही. कुटील राजकारणामुळं त्यांचं हे पद गेलं, पण तरी त्यांनी संयम सोडला नाही. कुणावरही कसलीही टीका केली. पुन्हा त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची संधी होती, पण ती संधी त्यांनी नाकारली आणि शिवाजी विद्यापीठात त्यांनी आणखी एक चांगलं काम केलं. ते म्हणजे कमवा आणि शिका ही योजना त्यांनी जोरात सुरू केली. कारण त्या योजनेतूनच ते मोठे झालेले होते. शरद पवारसारखे अनेक लोक या कमवा आणि शिका योजनेतून मोठे झालेले आहेत. रामशेठ ठाकूर यांच्यासारखे मोठे जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिकसुद्धा या कमवा शिका योजनेतूनच मोठे झालेले आहेत. आणि त्याची जाणीव ठेवून पी.जी. पाटलांनी रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर अण्णांची कमवा आणि शिका ही योजना अतिशय वेगानं आणि जोरात सुरू केली, ज्यामुळं सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातल्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना तिथं काम मिळालं, शिक्षण मिळालं आणि ते विद्यार्थी फार मोठे लेखक झाले, प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले. पी.जी. सरांचा आणखी एक गुण विशेष म्हणजे ते प्रभावी वक्ते होते, अभ्यासू वक्ते होते. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात म्हणजे विद्यार्थी असतानासुद्धा ते वक्ते म्हणून गाजलेले होते आणि त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवलेली होती. त्यांच्या भाषणाची काही वैशिष्ट्य सांगता येतील. त्यांना विषयाचं कोणतंही बंधन नव्हतं. कोणत्याही विषयावरती ते बोलत असत. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विषय कोणताही असो, 1-2 मिनटं का होईना आपले गुरु, मार्गदर्शक, पालक, शिक्षक, कर्मवीर अण्णा यांच्यावरती ते बोलणारच. कोणताही विषय असो त्या अण्णांच्यावरती बोलणारच. उत्स्फूर्त भाषणं करण्यात ते पटाईत होते. म्हणजे ते काही धंदेवाईक वक्ते नव्हते, व्यावसायिक वक्ते नव्हते, प्रबोधनकार होते, लोकशिक्षक होते, समाजशिक्षक होते. जनजागृतीसाठी ते भाषणं करत होते आणि उत्स्फूर्त भाषणंसुद्धा ते करायचे. कोणत्याही विषयावरती ते सहज बोलत असत आणि भाषणात ते विनोदाचा खुबीनं वापर करत असत. विनोद अतिशय चांगले असत, पांचट विनोद अजिबात नसत. मुख्य विषयाबरोबर इतर विषयांची सुद्धा मांडणी ते करत असत. श्रोत्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न करण्याची ताकद त्यांच्या भाषणात होती. घड्याळाचा वेळेचा विचार करून ते भाषण करीत नसत. तास, 2 तास, 3 तास पी.जी. पाटील भाषणं करत असत आणि त्यांचं भाषण म्हणजे एक पात्री नाटकच होतं. लकबी करत शरीराच्या, हाताच्या अशा प्रकारे हालचाली करीत, डोळ्यांच्या हालचाली करीत की बघणाऱ्याला असं वाटते की आपण नाटकच पाहतो आहोत. आणि त्यांचं भाषण म्हणजे एक पात्री नाटक असं वर्णन अनेकांनी केलेलं आहे. त्यांच्या भाषणाचा श्रोत्यांच्यावरती तात्काळ परिणाम होतो. इतिहास पुन्हा जिवंत करण्याची ताकद त्यांच्यात होती. कारण ते शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती भाषणं करीत त्यांचा इतिहास उभा करीत, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास उभा करीत आणि
लोकांना असं वाटे की ही इतिहासातली पात्र आपल्यासमोर जिवंत होऊन चालत आहेत, बोलत आहेत, फिरत आहेत. अशा प्रकारे इतिहास जिवंत करण्याची, इतिहासातली पात्र जिवंत करून श्रोत्यांच्या समोर आणण्याची ताकद त्यांच्या भाषणात होती. आणि त्यांचं भाषण हे मानधनासाठी नव्हतं, तर समाज प्रबोधनासाठी. त्यांनी मानधन घेतल्याचं, पैसे घेतल्याचं कोणीही पाहिलं नाही. कधीही मानधन त्यांनी घेतलं नाही. सामाजिक प्रश्नावर पोट तिडकीनं ते भाषण करत असत. ते स्पष्ट वक्ते होते, कोणाची भिडबाड ठेवत नसत. त्यांची भाषणं स्फूर्तिदायक होती. विद्वान आणि अडाणी दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना समजतील अशा प्रकारची त्यांची भाषणं होती. खेड्यात ग्रामस्थांसमोर भाषण करताना त्यांना समजेल असं ते बोलायचे. आणि शिवाजी विद्यापीठात, मोठमोठ्या विद्यापीठात, शिक्षण संस्थांमध्ये विद्वानांच्या समोर भाषण करताना त्यांचं भाषण विद्वानांना शोभेल अशा प्रकारचं असायचं. काही भाषणं त्यांची हितगुज स्वरूपाची असायची. म्हणजे ते सतरंजीवर मांडी घालून बसत, त्यांच्यासमोर विद्यार्थी, ग्रामस्थ बसत आणि ते त्यांच्याशी हितगुज करत, चर्चा करत, मार्गदर्शन करत, अशी त्यांची काही भाषणं होती. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची त्यांची कला होती. त्यांची भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण होती. पी.जी. पाटलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते थोर आदर्श शिक्षक होते. मराठी, इंग्रजी, संस्कृतवरती त्यांचं मोठं प्रभुत्व होतं. त्यांचं ग्रंथवाचन अफाट होतं. त्यांचं नैतिक आचरण शुद्ध आणि थोर होतं. आणि त्यामुळंच त्यांच्या काळात विद्यार्थ्यांची एकही दंगल झाली नाही. साताऱ्यात एक दंगल घडत होती. पोलिसांना विद्यार्थी ऐकत नव्हते. पी.जी. पाटील घरी होते. पोलिसांनी, पोलीस इन्स्पेक्टरनं पी.जी.ना फोन केला की आपणच विद्यार्थ्यांची दंगल आटोक्यात आणा. पी.जी. पाटील तात्काळ धावून गेले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी गोळा केलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला आणि आपण जे बेशिस्त वर्तन करत आहात ते कसं चुकीचं आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची दंगल थांबली आणि जी जाळपोळ होणार होती, संभाव्य जाळपोळ, ती जाळपोळ थांबू शकली. अशा प्रकारे पी.जी. सर हे विद्वान, थोर, आदर्श शिक्षक असल्यामुळं, त्यांचं नैतिक आचरण थोर असल्यामुळं विद्यार्थी त्यांचं ऐकत असत. त्यांच्यापुढं विद्यार्थी उभंसुद्धा राहत नसत. आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी कुटुंबाकडेही लक्ष दिलं, घराकडं सुद्धा लक्ष दिलं. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी यथाशक्ती मदत केली. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. कोयना भूकंपग्रस्तांना मदत मिळवून दिली. त्यांचं अध्यापन प्रभावी होतं. प्राचार्य असूनही सर्व तास ते घेत असत. आणि निवृत्तीनंतर सुद्धा अध्ययन, अध्यापन आणि प्रबोधनाचं काम त्यांनी सोडलं नाही. गुणीजनांचं कौतुक करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. ते गुणीजनांचं कौतुक करत असत, त्यांना शाबासकी देत, त्यांची पाठ थोपटत, त्यांना मदत करीत. पी.जी. सर आदर्श शिक्षक होते. याचं कारण ते गलिच्छ राजकारणापासून हयातभर दूर राहिले होते. ते सहृदयी प्रशासक होते, नम्र आणि विनयशील होते. आयुष्यात त्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. सहृदयी आणि थोर दानशूर म्हणून पी.जी.ना आजही ओळखलं जातं. जे विद्यार्थी असतील, कोणी अडचणीत असेल, त्याची त्यांनी जात कधी बघितली. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना, अन्यायग्रस्तांना त्यांनी यथाशक्ती मदत केली. तर अशा प्रकारे प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे सांगली जिल्ह्यातील कौलापूर या गावचे होते आणि रयत शिक्षण संस्थेत त्यांनी शिक्षक म्हणून, प्राचार्य म्हणून काम केलं आणि शिवाजी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. ते स्वातंत्र्य सैनिकसुद्धा होते. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतलेला होता. अशा एका थोर महापुरुषाचं, विद्वान महापुरुषाचं स्मरण सतत होणं आवश्यक आहे. त्याची माहिती आजच्या पिढीला होणं आवश्यक आहे. आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती 16 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला होता. यूट्यूबवरती 16 व्याख्यानं देण्याचा निश्चय मी केलेला होता. त्याप्रमाणे आजचं हे अखेरचं आणि 16वं व्याख्यान होतं. या व्याख्यानामध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या जीवन आणि कार्याचा
अतिशय धावत्या स्वरूपात मी आढावा घेतलेला आहे आणि त्यांच्या जीवन आणि कार्यावरती या 16 व्याख्यानाबरोबरच सुमारे 350 पानांचा ग्रंथसुद्धा मी लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ लवकरच शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं प्रसिद्ध होणार आहे. हा ग्रंथ आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार.